1400 रुपयाचा किचन घेऊन ठेवलं आहे. आणि पहिला पाऊस पडला ना त्यावेळेस जे काळं पाणी झालं होतं ते नेहमी आपले हे पर्मिशन बोर्डाची कुठे आहे? आपलं नाव आपण फॅक्टरी कोणाची आहे, काय करायचं, मला त्या फॅक्टरीच्या काय लोकांचे उद्या जर या पाण्याने जीव यायला लागले तर जबाबदार कोण? आपण ऍक्शन काय घेणार आहात त्याच्यासाठी आलो. म्हणजे यांचा जीव जावा असं वाटतं का तुम्हाला? बोर्डाला हा, त्यांचा गेला रिपोर्ट, तुम्हाला तेही माहित नाही. त्यांचा रिपोर्ट ऑलरेडी गेलाय, तुम्हाला माहित नाही. गेलेला माहिती आहे तरी तुम्ही आता सांगताय की आम्ही यांना रिपोर्ट देणार आहे. जाऊन काय केलं? तुम्ही स्वतः म्हणताय वर्षभरापासून हे सगळं चालू आहे, तरी तुम्हाला ऍक्शन घ्यावी सारखी वाटली. काय हरकत नाही, तुम्ही जेवढे रिपोर्ट बनवायचे तेवढे बनवा. त्याच्यावर कारवाई झाली ना सगळे जाणार, लक्षात ठेवा. जे जे जबाबदार आहे. काय नाव आपलं? पूर्ण नाव काय? निवळी. या 10 बाधित गावांपैकी तुमचं गाव पण आहे, त्या यादीमध्ये आहे तुमचं नाव. तरी बिंदास जातो तुम्ही. शुभेच्छा आहेत तुम्हाला. 12 वर्ष आपण जिथून पाहणी करून आलो, आपण सगळे पत्रकार तिकडे होतात. काळं पाणी जे आपण तिकडे बघितलं ते आता मागच्या 2 दिवसाच्या पावसामध्ये अनेक गोष्टी वाहून गेलेल्या आहेत. पण जर ग्रामस्थांची व्यथा जर ऐकली तर ग्रामस्थ दडपणाखाली आहेत. जी फॅक्टरी चालवतात कोण मालक आहेत, काय असतील मला माहीत नाही. पण लोकांना 12 वर्ष गेली, काळं पाणी प्यावं लागतंय. त्यांच्या आता तब्येतीवर त्याचे परिणाम होऊ लागलेले आहेत. आजूबाजूला अनेक विद्यार्थी राहतात, वयोवृद्ध आहेत, माता भगिनी आहेत. ते कसे जगले असतील मागचे 12 वर्ष हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे, रिसर्चचा विषय आहे. मी स्वतः येथे पाहणी करण्यासाठी याच्यासाठी आलो की मला बघायचं होतं, कारण का एका रिपोर्टच्या आधारावर मी आलो. जसं मी सांगितलं, ग्रामस्थ दडपणाखाली आहे. ते स्वतःहून काय बोलत नाही. आपल्याला जर आता लक्षात आलं असेल, त्यांच्यातला कोण बिचारा प्रास्ताविक करायलाही तयार नव्हता. म्हणून मीच माईक हातात घेतला आणि मीच बोलायला सुरुवात केली. प्रचंड दडपण आहे आणि त्या दडपणातून बाहेर काढण्याचंही काम आमच्यासारख्या लोकांचं आहे. त्यांना साफ पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं, त्याचं आरोग्य नीट राहावं. आता पाण्यामुळे काय काय होऊ शकतं शरीरामध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे जाणतात हे सगळं. त्यांना हे सगळी सोय मिळावी, किमान पाणी, ते दुसरं काही मागतच नाही. पण जर पाण्यासाठी पण अशी गोरगरीब जनता ही दडपणाखाली राहणार आहे तर मी असं कधी होऊ देणार नाही. त्यांची बाजू घेण्यासाठी, त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज मी इकडे आलो. आणि जे काही सॅम्पल आहेत, काही अधिकारी, पोल्युशन बोर्डाचे मंडळ अधिकारी आणि ज्या अधिकाऱ्यांना खरोखर काही देणं घेणं नाही असे अधिकारी पण अनुपस्थित राहिले. म्हणजे प्रशासन पण किती गंभीर आहे या विषयामध्ये हे इथे आल्यानंतर मला कळलं. अनेक अधिकारी मुंबईला निघून गेले सांगून की मी मुंबईला चाललो म्हणून. मला नाही, जेव्हा बोलवण्यात आलं तर. म्हणजे कुठेतरी प्रशासन पण ह्या मालकांबरोबर आहे का असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतो. मी ही सगळी परिस्थिती, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. आम्ही ग्रामस्थांबरोबर राहणार, त्यांना ह्या गंभीर समस्येतून बाहेर काढणार हा शब्द मी आज विठोबाच्या मंदिरामध्ये दिलेला आहे. आता अधिवेशन देखील सुरू आहे. या अधिवेशन काळामध्ये संबंधितांवर कारवाई तर होणारच, त्याचबरोबर यांना साफ पाणी मिळावं याच्यासाठी जी काही सोय करून द्यायची आहे ती पण आम्ही करून देणार आहोत. आणि म्हणून आज अख्ख्या गावाचे मी आभार मानले की अशा परिस्थितीत पण आपण एवढी वर्ष काढली
आणि आमचं स्वागत देखील केलं. खरं तर गाव हे मला वाटलं होतं चिडलेलं असेल, पण तरी बिचारे एवढे शांत आहेत आणि त्याच शांततेचा फायदा काही लोकांनी घेतला. पण आता जास्त वेळ राहिलेला नाही. गावाला साफ पाणी मिळेल, शुद्ध पाणी मिळेल आणि हे जे काही दडपण आहे ते कायमचं मी काढून टाकणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.